श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमध्ये प्रॅक्टिस सेट 16 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे काही अँगलची मेजरमेंट आपल्याला इथं दिलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं मेजरमेंट काढायचं आहे. हे जे मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्या आधारे फर्स्ट आता आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ते आपण बघूया. ओके, आता समजा मी आता इथं एक फिगर ड्रॉ केलेली आहे. ओके, आणि हे समजा आता 50 डिग्री आहे आणि हे 40 डिग्री आहे. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर दोन अँगलची मिळून सम काय झाली पाहिजे तर 90 डिग्री. आता इथं 40 + 50 काय झालेली आहे 90 डिग्री. म्हणजेच हे काय आहे तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. ओके, द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री. त्यावेळी काय होणार आहे तर ते दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होणार आहेत. ओके, आता आपल्याला एक मेजरमेंट दिलेलं आहे आणि आता आपल्याला दुसरं काढायचं आहे. ओके, ते कसं काढायचं आपण ते बघूया. आता फर्स्ट आपण घेऊ, ह्यामध्ये फर्स्ट काय आहे 40 डिग्री. आता आपल्याला जे काढायचं आहे ते आपण फर्स्ट काय एक्स मानूया. म्हणजेच काय तर लेट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. ओके, एक्स मांडलेला आहे आणि आपण आत्ताच बघितलेलं आहे दोन्हीची सम मिळून किती असते तर 90 डिग्री असते. म्हणजेच काय होणार आहे 40 + x = 90 डिग्री. ओके, देअरफॉर x = 90. प्लस आहे ह्या साईडला आलं की ते काय मायनस होतं, त्यामुळे इथं आपल्याला -40 घ्यायचं आहे. राईट, देअरफॉर x = 90 - 40 किती झालं तर 50 डिग्री झालं. राईट, म्हणजेच आपला दुसरा अँगल कोणता आलेला आहे तर 50 डिग्री आलेला आहे. देअरफॉर द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ an angle काय होणार आहे मेजर 40 डिग्री. म्हणजे 40 डिग्री इज किती दुसरा आलेला आहे 50 डिग्री. ओके, आता सेकंड बघूया. सेम हिअर आपल्याला काही प्रोसेस हीच वापरायची आहे. सेकंड कोणता आहे 63 डिग्री. आता आपल्याला जो काढायचा आहे अँगल त्याला फर्स्ट एक्स मानू. लेट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स मानू. ओके, देअरफॉर काय होणार आहे इथंही 63 + x = 90 डिग्री. ओके, देअरफॉर x = 90 प्लस आहे ह्या साईडला आलं की मायनस होणार आहे -63. देअरफॉर x = बघा आता किती होणार आहे 10 मधून 3 गेले 7 राहिलं, 9चं 8 होणार आहे, 8 मधून 6 गेले 2 राहिले, म्हणजे 27 डिग्री झालेला आहे. राईट, आणि ॲन्सर लिहिताना काय लिहायचं आहे तर द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ an angle मेजर कोणता आहे तर 63 डिग्रीचं. राईट, 63 डिग्री इज किती 27 डिग्री. ओके, आता थर्ड बघूया आपण. थर्ड कोणता आहे नंबर तर 45 डिग्री. राईट, 45 डिग्री. लेट द, आता आपल्याला हे बघितलं की डिग्री किती आहेत ते लगेचच समजते. एक 45 डिग्री आहे म्हणजे दुसरं 45 डिग्री असणार आहे. राईट, पण ते आपल्याला हे प्रोसेसनुसार मेथड वाईज लिहिणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट आपल्याला जे मानायचं आहे ते एक्स आपण हे करू कन्सिडर करू. लेट द मेजर्स of the complementary
कॉम्प्लिमेंटरी अँगल बी किती x. ओके, देअरफॉर काय होणार आहे 45 प्लस x इज इक्वल टू 90 डिग्री. आणि देअरफॉर नंतर x इज इक्वल टू 90 मायनस 45 आणि देअरफॉर x इज इक्वल टू 90 मायनस 45 तर किती होणार आहे 45 डिग्री होणार आहे. राईट, म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे द मेजर of the complement of an angle measure कोणत्या 45 डिग्रीचा 45 डिग्री इज 45 डिग्री. ओके, आता आपण फोर्थ बघूया 55 डिग्री. सेम इयर इथंही असंच. लेट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी काय x. ओके, देअरफॉर काय होणार आहे 55 प्लस x इज इक्वल टू 90 डिग्री. राईट, देअरफॉर x इज इक्वल टू 90 प्लस आहे ह्या साईडला गेले की मायनस, त्यामुळे मायनस 55. देअरफॉर x इज इक्वल टू आता काय होणार आहे बघा तर 0चं 10 मधून 5 गेले 5 राहिले 9 कट करून 8 येणार 8 मधून 5 गेले की 3 राहणार आहे म्हणजे काय होणार आहे 35 डिग्री होणार. ओके, देअरफॉर तर आन्सर आपल्याला लिहायचं आहे द मेजर ऑफ द complement of an angle measure कोणतं 55 डिग्री इज किती होणार आहे 35 डिग्री. ओके, आता नेक्स्ट बघा नेक्स्ट नंबर कोणता आहे 5th तर 20 डिग्री. ओके, 20 डिग्री. लेट द फर्स्ट काय जे आपल्याला हे फाइंड करायचं आहे ते x मानूया. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी x. ओके, देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे तर 20 प्लस x is equal to 90 डिग्री. राईट, देअरफॉर x is equal to 90 प्लस आहे या साईडला गेले की मायनस, त्यामुळे मायनस 20 होणार. देअरफॉर x is equal to 90 मायनस 20 तर काय होणार आहे 70 डिग्री. राईट, म्हणजेच द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट of an angle measure 20 डिग्री इज किती आलेला आहे 70 डिग्री. ओके, आता 6th बघा काय आहे 6th नंबर कोणता आहे मेजरमेंट तर 90 डिग्री. राईट, 90 डिग्री. आता इथं 90 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे दुसऱ्या अँगलचं आपल्याला माहित आहे 0च येणार आहे. राईट, let the measures of the complementary angle be x. ओके, x मानून घेऊ. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे 90 प्लस x इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू 90 प्लस आहे या साईडला गेले की मायनस होणार आहे मायनस 90. देअरफॉर x इज इक्वल टू 90 मायनस 90 म्हणजे 0च होणार आहे. राईट, देअरफॉर त्यामुळे आन्सर काय द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट of an angle measure
कोणत्या 90 डिग्रीचं, राईट. 90 डिग्री इज किती होणार आहे 0 डिग्री. ओके, आता 7th बघूया. x डिग्री. आता फर्स्ट काय, लेट द मेजर ऑफ, जे काढायचं आहे त्याला आपण x मानू. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल BX. ओके, देअरफॉर काय होणार आहे, x प्लस x इज इक्वल टू काय 90 डिग्री. ओके, देअरफॉर म्हणजेच आपण कन्सिडर केलेलं x एक आहे आणि इथं एक x आहे, त्याची मिळून सम 90 डिग्री लिहिलेलं. x प्लस x काय होणार आहे 2x होणार आहे, राईट, इज इक्वल टू 90. देअरफॉर x इज इक्वल टू 90. मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की ते काय डिव्हिजनला जातं, म्हणजेच अपॉनमध्ये 2 येणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू, बघा आता 2 1 ज 2, 2 4 ज 8, 1 राहणार, नेक्स्टचं 0 म्हणजेच 2 5 ज 10, म्हणजेच x इज इक्वल टू काय आलेलं आहे 45 डिग्री आलेलं आहे, राईट. देअरफॉर म्हणजे काय होणार आहे, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट of an angle measure कितीचं तर x डिग्री इज किती 45 डिग्री, राईट. आता तुम्ही ह्याच्यामध्ये x प्लस x म्हणजे 45 प्लस 45 घातलं तर 90 डिग्री येते, राईट. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, y minus 20 degree plus y plus 30 degree are the measures of complementary angles. Find the measure of each angle. आता आपल्याला दोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. ओके, आणि त्याची इच अँगल्स किती डिग्रीचे आहेत ते आपल्याला काढायचं आहे. ओके, आता दिसताना तर तुम्हाला हार्ड दिसेल पण खूपच सोपं आहे. बघा आता काय करायचं आहे, आता फर्स्ट आपल्याला माहीत आहे दोन अँगलची सम मिळून किती, कॉम्प्लिमेंटचे दोन अँगलची सम मिळून 90 डिग्री असते. ओके, त्यानुसार आपण काय हे सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे इथं y minus 20 प्लस y plus 30 इज इक्वल टू काय होणार आहे 90 डिग्री. का तर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज किती 90 डिग्री. द मेजर्स ऑफ सम ऑफ आलं पाहिजे ना, राईट. सम ऑफ दोन्हीची सम मिळून किती असते तर 90 डिग्री असते. ओके, देअरफॉर म्हणजेच काय होणार आहे y minus 20 प्लस y plus 30 इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, देअरफॉर y म्हणजे y प्लस y म्हणजे 2y होणार आहे, मायनस 20 प्लस 30 इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर 2y. आता बघा मायनस प्लस आपल्याला करताना काय मायनस करायचं असतं, साईन मोठ्या ह्याचं म्हणजे प्लसचं साईन येणार आहे आणि मायनस करायचं आहे म्हणजे 30 मधून 20 गेले तर 10 राहिले, राईट, इज इक्वल टू 90. ओके, देअरफॉर 2y इज इक्वल टू प्लस आहे ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे ते मायनस होणार आहे, म्हणजेच 90 मायनस 10 झालं. देअरफॉर 2y इज इक्वल टू 90 मायनस 10 तर किती 80 झालेलं आहे. देअरफॉर y इज इक्वल टू, आता हे मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की डिव्हिजनला जाणार आहे, म्हणजे आपल्याला एक स्टेप बाय स्टेप मेथड वाईज करायचं आहे. ओके, मल्टिप्लायला आहे, इकडं डिव्हिजनला म्हणजे 2 इथे येणार आहे. आता आपल्याला डिवाइड करायचं आहे, बघा किती होणार 2 1 ज 2, 2 4 ज 8 आणि 2 0 ज 0, म्हणजेच y इज इक्वल टू 40 आलेलं आहे, राईट. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये पुट करायची आहे. ओके, म्हणजे फर्स्ट आपला अँगल कोणता आहे y minus 20 इज इक्वल टू काय, आता ही व्हॅल्यू जर घातली आता आपल्याला तर काय होणार आहे 40 मायनस 20 म्हणजेच काय आलेलं आहे 20 डिग्री. ओके, आणि दुसरा अँगल कोणता आहे तर y प्लस 30 म्हणजेच काय y ची घालायची ना 40 प्लस 30 म्हणजेच किती आला 40 प्लस 30 तर
70 डिग्री. म्हणजे आपल्या अँगल्स कोणते 20 डिग्री एक आलेलं आहे 70. आता याचं प्लस केलं की बघा 90 डिग्री होतं आहे. ओके, म्हणजे आन्सर आलेला आहे द मेजर ऑफ द अँगल आर काय आलेलं आहे 20 डिग्री अँड 70 डिग्री. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 16 आहे शिकून काय कंप्लीट झालं आहे. ओके, आता यामध्ये आपण काय सॉल्व केलं फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि त्याची सम मिळून काय असते 90 डिग्री असते. ह्या बेसवरती आपल्याला काय हे सगळं सॉल्व करायचं आहे. ओके, तर माझे असेच व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.